वंदे मातरम, वंदे मातरम, चल हे पुढे. वंदे मातरम, वंदे मातरम. वंदे मातरम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामध्ये आरोग्य आणि शिक्षण हे मोफत द्यायचं आहे 150 कोटी जनतेला, हे अंडरलाईन्ड आहे. पण देशभर कुठेही आरोग्य सुविधा मोफत मिळत नाहीत आणि शैक्षणिक सुविधासुद्धा मोफत मिळत नाही. सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि सरकारी दवाखाने बघा इतके सुसज्ज आहेत, इतके सुसज्ज आहेत की त्या इमारती म्हणजे या इमारती जर एखाद्या खाजगी डॉक्टरला दिल्या तर तिथे किती यंत्रणा चालू होतील आणि किती यंत्रणा सक्षमपणे काम करतील आणि किती लोक लाभार्थी राहतील, किती लोक व्याधीमुक्त होतील याचा विचार न केलेला बरा. इतका लोकांना त्याचा लाभ होऊ शकतो. पण ही यंत्रणा खाजगीकरणाला पोषक ठरेल असंच काम करते, असाच गुंता वाढवते. आज आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून रेड करायला आलेलो आहे. हे आहे सिन्नरचं उपजिल्हा रुग्णालय. तर त्याच्यामध्ये काय काय कामं चाललेली आहेत आणि कशी परिस्थिती आहे, आतमध्ये स्वच्छता किती आहे, काय परिस्थिती आहे सगळी ते बघणार आहे. डॉक्टर आहे किंवा नाही त्या सगळ्या गोष्टी आम्ही चेक करणार आहोत. तद्वतच कुठे गेलं ते आमच्याबरोबर डुबेरचे सरपंच पण आहेत, तर त्यांची पण एक तक्रार आहे, ज्ञानेश्वर ढोली. तर त्यांच्याशी बोलू आपण. तुम्हाला इथे काय काय अडचणी येतात? सर, काल 9 वर्षाचा मुलगा आहे, त्याला सर्पदंश झाला. तर डुबेरला आल्यानंतर तिथे लस अवेलेबल नव्हती, कारण ते उपकेंद्र होतं, ते आपण मान्य करू शकतो. पण इथे सिन्नर हे मोठं केंद्र आहे, तर तिथेसुद्धा लस उपलब्ध झाली नाही. ना इलाजाने त्या लहान लेकराचा पिटकोपर्यंत जाईपर्यंत त्यांचं पिटकोपर्यंत त्या जीवात जीव होता, पण तिथे त्यांनी प्राणज्योत माळवली. कारण याला सगळे कारणीभूत ही सिव्हिल हॉस्पिटल आहे. एवढं मोठं हॉस्पिटल, तिथे लस का ठेवू शकत नाही तुम्ही? ही सिन्नर तालुक्याची शोकांतिका आहे. आज लेकराचा जीव गेला आणि एक जीव गेला. पहिला बी 1 महिन्यापूर्वी असा सर्पदंश झाला, तेव्हासुद्धा इथे लस नव्हती. ही लस का अवेलेबल होत नाही याचं शासनाने उत्तर द्यावा, याचं डॉक्टर लोकांनी उत्तर द्यावा. इथला कोणी खासदार असो आमदार असो यांनी उत्तर द्यावे. कारण रुग्णवाहिका होती ती आलीच का घ्यायला? त्याला रुग्णवाहिका नाही, रुग्णवाहिकेला डिझेलच नसतं. कशासाठी? शोसाठी उभ्या केल्या आहे त्या. नवरदेव मिरवायचा त्याच्यात, इथं लोकांचे प्राणज्योत माळा होता. आणि तुम्ही या शोसाठी गाड्या उभ्या करता. प्रायव्हेट गाडीत त्या मुलाला न्यायची पाहिजे, एक ॲम्ब्युलन्स अवेलेबल झाली नाही. काय कामाचं आहे? आम्ही या सगळ्या गोष्टीचा मी निषेध करतो. आणि मी भाऊंला, भावे सरांना मी खास आवर्जून सांगतो, भावे सर, या लोकांवर तुम्ही जिथं अन्याय होतो तिथे पहिल्यापासून तुम्ही धावताय, पण तुम्ही आमच्यासाठी या गोष्टी तुम्ही करत राहा, सदैव आमच्याबरोबर राहा. अन्यायाला वाचा फोडा आणि या सिव्हिलला तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला कोणाला आता आपण त्यादिवशी आपण नाही करू शकत, ते नाही म्हणे आमच्याकडे लगेच अवेलेबल आहे. पुढे मागे थांबायचं नाही मला. तुम्ही द्या, मी धरतो. काय झालं ताई? सर त्यांचं ऑफिस इकडे वाटतं. मॅडम अवेलेबल. ठोंबरे सर कुठे बसतात? मॅडम आपलं सर नाही, मॅडम अवेलेबल नाही. ते मॅडम का राहत नाही? कोण चार मेन मॅडम कोण आहे? गायकवाड मॅडम. पवार मॅडम का थांबत नाही? तर आम्ही नाही ठोंबरे सर त्यांच्याकडे काय चार्ज आहे? मुख्य कोण इथले? मुख्य आपले त्या नसताना कधीच नाही असतात. बऱ्याच वेळा नसतात. डॉक्टरांचं मस्टर परमनंट करेल. चला डॉक्टरांचं मस्टर पहिल्यांदा बघू आपण. इथे समोर 2 सर्पदंशवाले शिवीला हलवलं. सर्पदंशाची हे आहे का? लस आहे आपल्याकडे? हो सर. चला त्यांच्याकडे घेऊन चला. पवार मॅडमची केबिन बघू. इतकी दिव्य भव्य वास्तू आहे. 1 वर्षापूर्वी मी आलो होतो. प्रायव्हेट हॉस्पिटल जर बघितले तर भरलेले राहतात सगळे. हे बघा ना, इथं स्मशान शांतता आहे डायरेक्ट. वैद्यकीय राखून दे. सर सेवाच नाही तर कोण येणार? एवढे करोड रुपये काय लोक मारून टाकता का पेशंटला? मॅडम पवार मॅडमचं कोणती केबिन? 1 नंबर. एक नंबरची केबिन उघडी येते. नाही येत आहे कोणी.
मास्टर पाहिजे का फोडून सरांच्या पण मॅडम नाहीच आहे ना तसे हा दाखवून दे फक्त बाहेर निर्मला लागताना या पवार मॅडम दाखवा ना त्यांच्याकडे गेले ते बोलून राहिले ना लाईट गेली का हा लाईट आताच गेली 10 मिनिटं झाले. इन्व्हर्टर वगैरे नाही आपल्याकडे नाही ना थोडं खराब झालं इन्व्हर्टर. पेशंटला ऑक्सिजन वगैरे लागला असेल तर मी क्लार्क आहे ॲक्च्युली डॉक्टर सांगू शकतील तुम्हाला. तुम्ही फक्त मस्टर दाखवताय का? वेगवेगळे हे ते हे दाखव रे टॉर्च दाखव ना ऍक्टिव्ह व्हा थोडेसे गायकवाड मॅडम वेगळे आणि पवार मॅडम वेगळे आहे ना नाही तेच आहे ते त्यांचं डॉक्टर निर्मला गायकवाड वैद्यकीय अधीक्षक आजची 11 ना सप्टेंबर 11 नाही ते वस्तू काहीच भरलेलं नाही 1 तारखेपासून काहीच नाही आजचे 10 तारखेपर्यंत. फोटो काढून घ्या त्याचे काढा ना तुमचं ना मी क्लार्क आहे. तुमच्या याच्यात काढा फोटो हा पाठवा मला लगेच तुझ्या याच्यात काढणार आहे काढतो माझं पटापट काम करा ना चेतन ठोंबरे सरांनी पण नाही लावलेली का प्रेझेंटी चेतन ठोंबरे सरांची पण नाही डुबे कोण आहेत दोघे पण डॉक्टर आहेत ते डेली नसतात सगळे म्हणजे हा त्यांनी 7, 8, 9, 10 ची डेली नसतात त्यांचं ते डेली असतात म्हणजे ड्युटीला असतात पण मॅनेजमेंट असतं त्यांच्या बोलतं त्यांच्याकडे गेले आता. ट्रिपल ड्युटी करून जातात. थांबा एक मिनिट थांबा हे यांनी लावले की इकडं हे एकाच दिवशी हे नाही रे याचा काही संबंध नाही आहे हे बघ हे जे आहे ना सप्टेंबरचं हे पूर्ण आहे ना गायकवाड मॅडमनी प्रेझेंटीच लावलेली नाहीये नंतर हे चेतन ठोंबरे 4 तारखेपर्यंत हा 4 पर्यंत 4 ते 10 नाहीये या कोण आहेत संगीता काय काय नाव संगीता सावित्री गावित्री. दावित्री गावित्री काहीच नाहीये पण सर एक बोलू का तुम्हाला हे जे आहे ना, हे हाताने सिग्नेचर करतो आपल्याकडे बायोमेट्रिक ऑनलाईनचं सुद्धा झालंय फेस रिडिंग आहे तुमच्याकडे हो त्याचं आपण प्रत्येकाच्या मोबाईल लावून जातो ते रिपोर्ट कसा मिळेल आम्हाला त्या त्या आयडीला जावं लागतो त्यातनं आपण डाउनलोड पण मग हे का बरं ठेवलेले मग आपण ते म्हणजे जरा एक मिनिट येते जुनी पद्धत आहे ती पण चालू आहे, बरं ती पण बरं चालू नाही आहे, नाही आता दोन्ही पण तुम्ही चालू आहे. सांगितल्याप्रमाणे सकाळी समजा त्या मॅडम येऊन गेल्या बरोबर ना हा, हा. येऊन गेल्या मॅडम रोज येतात हा बरं मॅडम येतात आणि आता नाही येत मॅडम इथे हा बरोबर पण ना त्यांची काय मग आता duty त्याचं timing? कसं काय मॅडमचं ड्युटीचं नाही माहिती मला टायमिंग कसं असतं पण मॅडम असतात म्हणजे कंटिन्यू असतातच नाही 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 असतात ही वाक्य खोटं आहे तुमचं की अनेक नागरिक आहे त्यांची तक्रार येते की मॅडम नसतात मॅडम असतात आणि नसतात मॅडम हा नस- विषय वेगळा पण इथं स्मशान शांतता काय रुग्ण का नाहीये आता ड्युटीज हे त्याचा टाइम नाही ना म्हणजे ओपीडीचा टायमिंग सकाळी 12:30 पर्यंत असतो नंतर मग 4 Admit ते केलेलं 5 कोणीच पर्यंत नाही. असतो Admit- पेशंट असतील तर ऍडमिट करतात नसेल तर नाही करत चला असं. ठोंबरे ठीक सरांशी आहे आता सर, Depend- नाही, याच्याबद्दल बोला ना थोडी. एवढी मोठी इमारत आहे ही कशासाठी कसं आहे? सर आणखी एक गोष्ट सांगतो आपल्याकडे ना म्हणजे हॉस्पिटल मोठे आहे, पण आपल्याकडे जे वर्कर्स आहेत म्हणजे आपल्याकडे जशी परमिशन आहे परमनंट कर्मचारी 10 आहेत आणि कॉन्ट्रॅक्च्युअल 25 आहेत म्हणजे असा विचार केला तर 35 चा staff आहे. हा म्हणजे स्टाफ कमी आहे आपल्याकडे ते 35 पैकी भव्य तरी आहे दिव्य का? किती बांधून- आता अवेलेबल आहे आता आपल्याकडे नवीन प्रस्ताव पण आलेला आहे त्याच्या आणि आपण आता plan चालू अवेलेबल आहे. किती बिल्डिंग मध्ये 35 पैकी किती अवेलेबल जशी ड्युटी असतात तसे हा ना ड्युटी कोणाची काय ते सांगा डिटेल सांगा मी तर क्लार्कमध्ये मी कंटिन्यू असतो 10 ते 6 पर्यंत बाकीचे क्लास 4चे आहेत डॉक्टर आहेत सिस्टर आहेत बोलवा त्यांना इथं चला ना आपण जाऊ त्यांच्याकडे जाऊ. कॉन्ट्रॅक्च्युअल 25 आणि परमनंट 35 पैकी अवेलेबल किती आहे 6-7 तरी अवेलेबल आहे आणि ड्युटी किती 8 आता काय माहिती का सुट्टीच टाइम आहे ना अहो सगळे सुट्टीचे काम कोण करतं मग सगळं सुट्टी ड्युटी टाइम किती 8 तासाचा आहे का एखादा मोडलं तोडलं आलं इथं तर कोण करणार उपचार तुम्ही सुट्टी म्हणून राहिली सगळ्यांची नाही नाही आता म्हणजे ऑफ टाइम आहे ना कसलं वागताय आहेत डॉक्टर आहेत सर आमचे डॉक्टर दाखवा कोण इथं बसून बोलू ना आपण आम्हाला बरीच चौकशी करायची आहे मी जितेंद्र भावे मॅडम आपल्या MS मॅडम हां चल चल